सर्वांना होळीच्या शुभेच्छा। आणि सिंपल अशी मिठाई कमी साहित्यामध्ये पटकन होणारी कलाकंद। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आणि अशा पसरट पॅनमध्ये तापवून घ्यायचं आहे। आणि गाळणीने गाळून घ्यायचं दूध। आणि घरची बनवलेली मिठाई केव्हाही चांगली। आणि पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे। आणि फुल फ्लेमवर तापवायचं आहे। आणि थोडंसं उकळून घ्यायचं आहे। त्याला असं हलवतच राहायचं आहे, नाहीतर दूध खाली लागेल। आणि थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे। आणि आता छान अशी उकळी आली आहे दुधाला। आणि मी व्हिनेगरच्या बाटलीचंच झाकण घेतलेलं आणि असं व्हिनेगर मी दुधामध्ये टाकून दिलेलं। 1 लिटरला 1 झाकण। आणि आपल्याला थोडंसंच असं दूध फाडून घ्यायचं आहे, पूर्ण फाडायचं नाही आहे। किंचित असे गोळे तयार झाले पाहिजे, छोटे छोटे। आणि त्यामुळेच कलाकंद असं छान येईल। आणि पूर्ण दूध असं आटवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये 1 कप साखर टाकलेली मी 1 लिटरला। तुम्ही कमी जास्त करू शकता। पूर्ण असं अर्ध आटून झालंय। आणि खूप टेस्टी होते ही मिठाई, घरी बनवलेली। आणि आता मीडियमवर करायचं आहे। आणि याला साहित्य पण खूपच कमी लागतं। छान असे दाणे दाणे तयार झाले। आणि आता पूर्ण असं आटून झालंय। हे बघा किती छान झालंय, दाणेदार। आणि तुम्हाला जर असं आवडलं तसं तुम्ही ठेवायचं, घट्ट पातळ। त्यामध्ये विलायची आवडल्यास। पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं कलाकंद तयार, होळी स्पेशल। खूपच छान झालंय, दाणेदार। तुम्हाला पण नक्कीच आवडेल, लहान मोठ्यांना। थंड होऊ द्यायचं, त्यावर ड्रायफ्रूट टाकायचे। मी पिस्ते टाकलेले, आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता।
सिंपल अशी मिठाई होळी स्पेशल तयार. नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.